हा हे बघा, मस्तपैकी करंजाचं हे बनवते, सारण तयार करते बघा. त्याच्यात काजू बदाम थोडे कुटून घेतले, चारोळे, विलायचीची पूड, सुंठ सुंठ आहे, विलायची सुंठ आणि हे बघा विलायचीची पण पूड बनवून घेतली. हे बघा खोबरं मस्त भाजून घेतलं. हे तूप आहे, घरचं पण तूप असतं बघ. रवा भाजते आता मस्तपैकी करंजाचं सारण बनवते. कसं भाजलंय, असं जास्त नाही लाल करत रवा आम्ही. बघा मस्त करंजीसाठी रवा भाजते. भाजून झालाय आता, केव्हाचा ठेवला होता. आता थोडासा काजू बदाम थोडेसे तेलात टाकून देऊया. थोडेसे भाजून घेतले का खोबरे पण टाकून देते. मस्त भाजून घ्यायचं. लय लाल नाही करायचं, लाल केलं का मग तिकडून ते थोडंसं हे लागतं जळजळ. मस्त भाजून घ्यायचा. बघ अशा पद्धतीने भाजला. खूप काळाही नाही आणि लय लाल पण नाही करायचं, मग छान होतं नाही का. हे बघा नॉर्मल साखर पण टाकायची, एकदम थोडीशी, लई नाही. 2 चमचे घेतले म्हणजे मस्त लागली पाहिजे टच टच. बघा आपली पिठी साखर. तर 2 वाट्या रवा होता आहे, 1.5 वाटी खोबरं आहे, 1.5-2 वाटी. मग आपल्या अंदाजाने टाकायचं आपल्याला किती पिठी साखर किती गोड लागते त्या पद्धतीने. बघा असं तयार झालं आहे एकदम छान मस्त. त्याच्यात मी पिठी साखर आपली नॉर्मल, थोडा गार होतोय ना तेव्हा कालवते. हे बघा कसं नॉर्मल एकदम छान तयार झालं आहे ना, मस्त एकदम छान तयार झालं आहे. सगळं कालवलं आता त्याच्यामध्ये, सगळं भाजून झालं, सगळं त्याच्यातमध्ये भाजणी तयार झाली. बघा असे मूठ बांधली तर मूठ बांधते बघा. तूप टाकलं असं मस्त. अजून थोडंसं वाटलं ना की तूप कमी आहे तर मग जेव्हा परत तूप टाकूया त्याच्यामध्ये, विलायची सुंठ खोबरं सगळं. आणि जेव्हा करंजा लाटेन आणि करंजा बनवेन ना तेव्हा तुम्हाला करंजी पण दाखवते. इतका सुंदर सुगंध सुटला आहे त्याचा, इतका छान स्मेल येतो एकदम मस्त. लाईक करा, सबस्क्राईब करा.